गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. आज आहे सोमवार आणि आता इथे सकाळचे आज माझा उपवास असतो. मग मला खिचडी बनवून घेते आणि मग ह्या दोघांना तिला चपाती, त्यांना भाकरी, मग भाजी एवढं करण्यापेक्षा आज म्हणलं पॅटीस करावे, सँडविच करावं. मग मी इथे बटाटा उकडून घेतलेला आहे. तर पहिलं इथे मी खिचडी बनवते आणि मग सँडविचची तयारी करते. खूप दिवस झालं बनवलं नव्हतं सँडविच घरात. नाहीतर पहिलं काय व्हायचं आमचं महिन्यातून 2 ते 3 वेळेला व्हायचेच. म्हणजे त्यांना भरपूर म्हणजे खूप आवडतं हे सँडविच. मग त्यांना चव आली की ते आणायचे ब्रेड आणि मला करायला सांगायचे. पण आता त्यांच्या तब्येतीमुळं म्हणजे त्यांची तब्येत आता खूपच म्हणजे खराब झालेली आहे आणि सारखे आजारी असतात. त्यामुळे तेलकट-तुपट खायला नको वाटतं म्हणून मग मी बनवत नाही आता. तर भरपूर दिवस झालं काहीच खाल्लं नव्हतं असं चमचमीत. मग त्यांना मी म्हटलं ब्रेड घेऊन या. मग त्यांनी काल रात्री ब्रेड आणले. आता इथे बटाटा मी उकडून घेतला, तो चिरून घेतला. त्याच्यात सर्व टाकलं म्हणजे धना जिरा पावडर टाकली, चाट मसाला टाकला, लाल तिखट टाकले, हळद टाकली, मीठ टाकलं, कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि ते चांगलं आता मिक्स करून घेते. कधी-कधी मिक्सरला मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, आलं असं पेस्ट करून पण टाकते, पण आज नाही टाकलं. आज साधेच पटकन करते कारण का डब्याला द्यायचं आहे म्हणून. एका साईडला त्या बाउलमध्ये मी बेसन पीठ तयार करून ठेवलेलं आहे. त्यात कोथिंबीर वगैरे टाकली, हळद, मीठ, चटणी सर्व टाकून ते तयार केलेलं आहे. आता इथे ब्रेड घेतलं, त्याच्यामध्ये मी तो मसाला भरला बटाट्याचा आणि मग वरती दुसरा ब्रेड ठेवून भांड्यामध्ये डीप करून बेसनामध्ये मी ते तळून घेतलं. तर झालं असं की हे ब्रेड आहेत ना खूप मोठे आहेत. आपली रेग्युलर साईज असते ती साईज नाही, भरपूर मोठे आणि भांडं पडलं बारीक, कढईसुद्धा पडली बारीक. त्यामुळे एका कढईमध्ये एकच बसत होता आणि ह्याच्यामध्ये बुडवताना तो डीपसुद्धा होत नव्हता. ते वाडगं झालं बारीक आणि समोसा झाला मोठा. तर मग मी कसं तरी जुगाड करून सर्व करून घेतले. थोडं बेसनातले केले आणि थोडे असेच तव्यावरती हे करून घेतले. तर खूप छान झाले होते पकोडा. मी संध्याकाळी खाल्ला रात्री उपवास सोडताना. पण छान झालेला होता. त्यांनी खाऊन गेले, घेऊन गेले. मुक्तानी खाल्लं. शेजारी पण दिलं होतं. मग तिलासुद्धा आवडलं. तर खूप छान झालं होतं. एकदा ही रेसिपी ट्राय करा. म्हणजे सर्वांनाच माहिती आहे कसं करायचं असतं ते. पण मी ह्या पद्धतीने करते. तर खूप छान झाला होता. ढंटळांग आता आपली समोसे झालेले आहेत रेडी. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. सँडविच मेकर आहे माझ्याकडे, पण मग बरेच दिवस त्याला घासलं नाही. तसंच आहे. तर आता घासायचाच मला मेन कंटाळा आला होता. मग मी तव्याचाच जुगाड केला. तवा गरम केला. त्याच्यामध्ये मी ब्रेडची स्लाईस ते ब्रेडचा पकोडा, सँडविच काय म्हणतो आपण ते ठेवलं. वरती झाकण ठेवलं आणि पकडीने असा दाब दिला. मग ते मस्त झालं सँडविच. आणि असंच मी सर्व बनवून घेतले आणि त्याच्यात जरी मी सँडविच मेकर वापरलाच तरी हे ब्रेड पकोडे आपली ब्रेडची स्लाईस मोठी आहे त्यामुळे ती सँडविच मेकरमध्ये बसली नसती. तर हा उपाय खूप छान आहे. जर आपल्या घरात सँडविच मेकर नसेल तर तव्यामध्ये सरळ करायचं. तर आता छान मस्तपैकी करून घेतले. तर हे कसं केलं, ब्रेड ठेवला, त्याच्यावरती जॅम लावलं, केचप लावलं. दोन्ही स्लाईसला केचप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये बटाटा भरला आणि मग ते मी असं फ्राय करून घेतलं.
असा आहे सोमवार सकाळचा नाश्ता. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता हे झाल्यानंतर मी टिफिन भरून घेते आणि नंतर त्या दोघांना जेवायला देते. मग त्या दोघांचं मत काय आहे तर ते तुम्हाला समजणार आहे. तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सांगा कसं झालंय? मस्त एकदम छान. मुक्ता मुक्ता तर खाण्यात गुंग झाली आहे ना मुक्ता? लागते का चांगलं?